कादवा नदीवरील पूल व विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच शिवसेना शाखेचे उद्घाटन सोहळा थाटात संपन्न. मेळुस्के गावातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या कादवा नदीवरील पूल तसेच अन्य विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा शिवसेना संपर्क नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उत्साहात पार पडलाय. याचबरोबर शिवसेना शाखेचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे उपस्थित होते. याप्रसंगी खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमास दिंडोरी लोकसभेचे संपर्क नेते जयंत दिंडे, कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक लोकनेते श्रीराम शेट्टे तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे उपसरपंच योगेश बर्डे पाटील, ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. हा हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडतो, उद्धव ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडतो. ह्याला टाका तुरुंगात. त्याला वाटलं मला तुरुंगात टाकल्यावरती माझा आवाज बंद होईल, पण माझा आवाज जास्तच वाढला. जाऊ आहे तुरुंगात. आम्ही तुरुंगातून आलो जाऊन ज्या मस्तीत गेलो त्या मस्तीत आम्ही बाहेर पडलो. जाताना पण माझ्या हातामध्ये भगवा होता, येताना सुद्धा आम्ही भगवा फडकवत बाहेर आलो. ही निष्ठा राजाभाऊ वाजे, भगरे गुरुजी या तोडफोडीच्या राजकारणामध्ये सुद्धा इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याशी, आपल्या विचाराशी इमान राखून आहे. आणि जोपर्यंत हे इमान आमच्या मनगटात आणि छातीमध्ये तोपर्यंत नरेंद्र मोदी तुमच्या हुकुमशाहीशी आम्ही टक्कर देत राहू. देवेंद्र फडणवीस तुमच्या गांड्या लवाड्या आम्ही उघड करत राहू. कारण आम्हाला सत्ता असली नसली आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आयुष्यभर विरोधी पक्षात काम केले राहतो. आम्हाला सत्ता आली का आम्ही अस्वस्थ होतो अनेकदा. आता करायचं काय? आता मारामाऱ्या कशा करायच्या? शिवसेनेचा जन्म रस्त्यावर होता. आम्ही जन्मताच आमच्या हातात दगड होते. फोडाफोड आम्ही पण केल्या, फोडाफोडी पण अशी नाही, रस्त्यावर केल्या. जनतेच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, मराठी माणसासाठी. शिवसेनेचा जन्ममुळी मराठी माणसाच्या हितासाठी झाला. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर मराठी माणसाचा पगडा राहावा. आपल्याकडे या भागातले अनेक आपली मुलं बाळ, आपले नातेवाईक मुंबईत असतील, आहेत ना. त्यांना सन्मानानं आमच्या मुंबईत जगता यावं मराठी म्हणून शिवसेनेची स्थापना केली. म्हणून आम्ही मारामारी तेव्हाही आम्हाला तुरुंगात आलं. बाळासाहेब ठाकरे 3 महिने तुरुंगात होते त्या काळात. 1969 साली 3 महिने एरवाडा कारागृहात होतो. आम्हाला सवय आहे तुरुंगाची. नरेंद्र मोदींना आम्ही घाबरत नाही, अमित शहाला आम्ही घाबरत नाही. टाका खोट्या केसेस आमच्या. शरद पवारांचा छळ होता. पवार साहेबांना अटक करायला निघाले होते मधल्या काळात. राहुल गांधीला ईडीच्या नोटीस आल्या. 7 दिवस त्यांनाही बोलवलं ईडीने, आम्हालाही बोलवलं. आम्हाला अटक केली. करा ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, विसरू नका. दिल्ली पुढे झुकण्याची आम्हाला सवय नाही. हा महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी झुकला नाही, वाकला नाही. आणि मोदी आणि शहांसारख्या व्यापाऱ्यांपुढे तर आम्ही कधी वाकणार नाही. हे पण कधीच वाकणार नाही. हा मराठ्यांचा महाराष्ट्र, 18 पगड जातींचा महाराष्ट्र. खऱ्या अर्थानं ह्या पुलाचा पाठपुरावा साहेब माझी जवळपास 6 ते 7 वर्षाची मेहनत आहे. खऱ्या अर्थानं या पुलाचा पाठपुरावा चालू झाला. तो आदरणीय दिवंगत खासदार हरिचंद्र शिवसेनेचा ढाण्यावाग आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब, या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भगरे सर, माझी विनंती, माझं प्रास्ताविक होईपर्यंत कृपया सत्कार थोडेसे थांबवले ना तर बरोबर.
माजी सूत्रसंचालकांचे खासदार आदरणीय बगरे सर, नाशिक लोकसभेचे खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे, माझे गुरुवर्य आदरणीय जयंतभाऊ दिंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सहकारी सभापती आदरणीय प्रशांत आप्पाकर, माजी सभापती दत्तात्रय दादा पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सतीश भाऊ देशमुख, पांडुरंग भाऊ गणोरे। आज नेळुस्का येथे शिवसेना शाखेचं उद्घाटन संपन्न होत आहे। आदरणीय शिवसेनेचे नेते आदरणीय श्री संजय राऊत साहेब, नाशिक लोकसभेचे खासदार श्री राजाभाऊ वाजे, दिंडोरी लोकसभेचे खासदार श्री भगरे सर, त्याचबरोबर आमचे महाविकास आघाडीचे आदरणीय श्रीराम शेटे साहेब, त्याचबरोबर दत्तात्रय पाटील साहेब, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी राऊत साहेब आल्यामुळे उपस्थित होते। शिवसेनेची शाखा या ठिकाणी उघडण्यात आली, त्याचा मूळ उद्दिष्टच असा आहे तर सध्या राजकारणाने जे जातीमध्ये भिंती तयार केलेल्या आहेत, एक संघ पुरोगामी असलेला हा महाराष्ट्र, त्या पुरोगामितेची ओळख कुठेतरी विसरले जात आहे का काय? राजकारण हे स्वार्थाचं फक्त कारण ठरत आहे का काय? आणि समाजकारण हे केवळ उत्पन्नाचं साधन ठरत आहे का काय? या हिशोबाने जी परिस्थिती सुरू आहे त्याला एक मुतोड जबाब म्हणजे शिवसेनेची शाखा ही एकमेव आहे। कारण शिवसेना म्हटलं का 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 पगड जाती, जाती विरहित समाज व्यवस्था करून एकसंघ काळ्या महाराष्ट्रातल्या मातीचा मराठी माणूस हा एकसंघपणे एकजूट बांधण्यासाठी आणि त्यातून महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी या ठिकाणी त्या महान उद्दिष्टाने या ठिकाणी शिवसेनेची शाखा उघडण्यात आली। नाशिक लोकशाही न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी माधुरी मगर, दिंडोरी।